नमस्कार, प्रार्थनास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती सगळ्यांचीच आवडती आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। चीज बॉल बनवण्यासाठी आपण इथे लागणारे साहित्य बघणार आहोत। हे पहा, इथे मी बटाटे उकडवून किसणीवरती किसून घेतलेले आहेत। चीज क्यूब्स घेतलेले आहेत। बारीक चॉप करून गाजर घेतलेला आहे। शिमला मिर्च बारीक चिरून घेतलेली आहे। हे वाटाणे मी थोडे उकडवून घेतलेले आहेत। चवीपुरते मीठ घेतलेले आहे। ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। हे ब्रेड क्रम्स मी घरी बनवलेले आहेत। कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे। ह्या कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घ्यायची आहे, त्याची कृती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेन। तिखट घेतलेले आहे। गरम मसाला घेतलेला आहे। चाट मसाला घेतलेला आहे। आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। सीझनिंग मिक्स घेतलेला आहे, हे बाजारात सहज उपलब्ध असते। कोथिंबीर घेतलेली आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या कृतीकडे वळूया। एका मोठ्या भांड्यात आपल्याला उकडलेला बटाटा घ्यायचा आहे। इथे मी अर्धा किलो बटाटे उकडवून घेतलेले आहेत। याच्यामध्ये तुम्ही भाज्या तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। त्यात आपल्याला बारीक चिरलेला गाजर घालायचा आहे। हा गाजर तुम्ही किसूनही घेऊ शकता। त्यात बारीक चिरलेली शिमला मिर्च घालायची आहे। हिरवे वाटाणे, मटर जे आपण उकडवून घेतलेले आहेत ते घालायचे आहे। चाट मसाला घालायचा आहे। गरम मसाला घालायचा आहे। तिखट घालायचे आहे। आलं लसूण पेस्ट घालायची आहे। सीझनिंग मिक्स घालायचे आहे। कोथिंबीर घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि हे मिश्रण आता आपण एकजीव करून घेणार आहोत। मिश्रण नीट मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व मसाले एकजीव झाले पाहिजेत। चीज बॉल साठी मी इथे छोटे क्यूब्स घेतलेले आहेत। तुम्ही पाहिजे तर ब्लॉक्स ही यूज करू शकता। इथे मी एका चीज क्यूबचे 4 भाग केलेले आहेत। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता, म्हणजे एका चीज क्यूबचे तुम्ही 6 क्यूब्स करू शकता। हे कॉर्नफ्लॉवर आहे, याची मी स्लरी तयार करणार आहे। त्यासाठी मी एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ घातले आहे। थोडेसे पाणी घालून याची एक ग्रेव्ही तयार करायची आहे। हे पहा, अशा प्रकारे मी याची पेस्ट तयार करून घेतली आहे।
चीज बॉल तयार करण्यासाठी आपण तयार केलेले मिश्रण घेणार आहोत आणि त्या मिश्रणामध्ये चीज क्यूब्स हे आतमध्ये घालणार आहोत, म्हणजे ते ह्या मिश्रणामध्ये क्यूब्स कव्हर झाले पाहिजे। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे कव्हर केलेले आहे ते। हे पहा, हा पहा आपला चीज बॉल तयार आहे। याला आता आपण जे कॉर्नफ्लोअरची आपण स्लरी बनवलेली आहे त्याच्यामध्ये डीप करायचे आहे आणि ब्रेड क्रम्स मध्ये त्याला नीट घोळवून घ्यायचे आहे। स्लरीमध्ये हा बॉल टाकल्यामुळे तेल आहे ते जास्त शोषून घेत नाही। एका प्रकारचे कोटिंग या चीज बॉलला येते, जेणेकरून तेल हे आतमध्ये शोषले जात नाही। अशा प्रकारे आपण बाकीचे चीज बॉल देखील बनवून घेणार आहोत। अशा प्रकारचे चीज बॉल बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यांचा देखील वापर करू शकता, म्हणजेच तुम्ही याच्यामध्ये कोबीही वापरू शकता, फरसबी वापरू शकता। ज्याप्रमाणे तुम्हाला भाज्या आवडतील त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। लहान मुलांना असे चीज बॉल दिल्याने ते आवडीने खातात। हे पहा आपले चीज बॉल तयार झालेले आहेत। आता आपण यांना तळणार आहोत। तळण्यासाठी तेल जास्तीचे गरम नसावे, मध्यम आचेवरती हे बॉल्स तळून घ्यावेत, जेणेकरून यातील जे चीज आहे ते मेल्ट होईल आणि खाताना खूप छान लागेल। तुम्ही जर का हे चीज बॉल्स फास्ट फ्लेमवरती तळलात तर आतले चीज मेल्ट होत नाही, म्हणून त्यांना मध्यम आचेवरच फ्राय करा। गोल्डन ब्राउनिश रंग येईपर्यंत छान खमंग असे तळून घ्या। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला ही नक्की आवडेल। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।